अय्या कोण आलं? नमस्कार. अरे दाते काकू काय म्हणता? काय म्हणताय जोशी काकू? बरी आहे. थोडी साखर संपली, देता का? हो देईन की. हे घ्या 5 किलो साखरेचं पोतं. जोशी काकू बायकोला पोहे करायचे, कांदे संपले, देतात का? कांदे बटाटे घेऊन जा. थोडं विरजणाला दही देता का? गिरिजन हे घ्या आणि हे अंघोळ करा अंघोळ. जोशी काकू, अरे दाते काकू परत आला. हे घ्या साखर. आता साखर परत कशाला देताय? असू दे. अहो नुसती द्यायला नाही आली. आमचे हे आहेत ना, त्यांना चिक्की खायची आहे. गॅसवर पाक करून द्याल का? साखरेचा पाक? काय ना प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे जी प्रौढ लोक आहेत ना, त्यांना पाक करताना साखरेचा वास आला ना की त्यांचं शुगर वर जाते. कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. मसाला दूध जरा गरम करून देता का? हे मसाला दूध चांगलं आहे, पण आमच्याकडे दुधाची अलर्जी आहे सगळ्यांना. वांग्याचं फतफदा करायचंय, जरा गॅसवर भाजून देता का? नाही बरोबर आहे, वांग बिंग वातुळ असतो पण पुरपूर होतं म्हणून नको. ते काय आहे, मुलांना जरा कणीस भाजून खायचं होतं. थोडीच आमच्याकडे कोळसा नाही. गॅसवरचा गरम गरम काढा तरी द्या. काढा यातली गोळी काढा, लगेच बऱ्या व्हाल. अर्धा लिटर. अरे जन्मदाते काका, आपले दाते काका तुम्ही एवढ्या पहाटे काय झालं? काय आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे ना, पाणी गरम करून हवं होतं, देता? पाणी गरम? आमच्याकडे गाय नाहीये ना, काय? त्यामुळे आमच्याकडे शेण पण नाहीये. त्याच्यामुळे आमच्याकडे गौऱ्या पण नाहीये आणि आमच्याकडे चूल पण नाहीये. हा? जोशी काकू, हा? आपण लग्नाला आलोय, पण जोडपं काही छान नाहीये. अहो श्रीमंत आहेत ते श्रीमंत. हो का? नवरी मुलीची आहे ना भेळची गाडी आहे आणि नवऱ्या मुलाचं बिझनेस आहे फळांचा आणि भाज्यांचा. म्हणजे दोन्हीकडे गॅस नाही. जोशी काकू, काय झालं? बरं नाहीये. आणि सफोकेशन पुऱ्या तळत होते, दारे खिडक्या बंद करायला लागतात, नाहीतर गॅसची ज्योत अशी जाते, मग गॅस पुरत नाही. काय झालं? ऍसिडिटी गॅस झालाय गॅस. वाव, गॅस! आमच्याकडे येता का? 5 पुरणपोळ्या करायच्या राहिल्यात. हा माझा गॅस रिकामा झाला आणि माझ्याकडे गॅसवाला आला. त्याचं नाव होतं धुरंधर भाटवडेकर. तो हसला, इंधन बदला असं म्हटला, लगेच बदलला ताबडतोब.